हॅलो सखी, सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी गावाकडच्या पद्धतीने पांढऱ्या वालाची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. कमीत कमी साहित्यात तयार होते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते. तुम्हालासुद्धा नक्कीच आवडणार आहे. तर इथे मी सफेद रंगाचे वाल घेतलेले आहे. जेव्हा हे वाल नवीन असतात म्हणजे शेतातून नवीन येतात तेव्हा ह्याचा रंग सफेद असतो, परंतु काही महिन्यानंतर तो थोडासा असा डार्क होत जातो. आता हे वाल स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे. फक्त शिजवताना थोडं जास्त पाणी लागतं कारण आपण कच्चे शिजवणार आहोत. तुम्ही हे वाल एक रात्रभर भिजवून नंतरसुद्धा याची भाजी बनवू शकता. दोन्हीचीही चव छानच लागते. तर मी इथे कुकरला शिजवून घेणार आहे. आता या भाजीसाठी वाटण तयार करून घ्यायचं. त्यासाठी मी ते खोबरं घेतलेलं आहे थोडंसं आणि छोटी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे आणि खोबरं खमंग असं भाजून घ्यायचं आहे. अगदी कमीत कमी साहित्यात ही भाजी पूर्वी गावाकडे करायचे तेव्हा कांदा, टोमॅटो किंवा कुठलाही गरम मसाला घालत नसत आणि तेव्हा पाटावरच्या वाटणातील ही साधीच भाजी पण खूप छान लागायची आणि वाटणातच मिरच्यासुद्धा वाटून घालायचे, त्यामुळे त्याची चव वेगळीच असायची. तर इथे आपलं शेंगदाणे, खोबरं आणि मी यामध्ये लसूणसुद्धा घालून घेतलेला आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. आपण इथे कच्चेच वाल शिजायला घातलेले आहेत त्यामुळे मीठ घातलं नव्हतं, आत्ता घालायचं. आणि भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि थोडंसं पाणी घालून याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. वाटण आपलं तयार झालेलं आहे. भाजीसाठी मी इथे 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. थोडासा हिंग, हळद, अर्धा चमचा धना पावडर आणि कढीपत्ता घेतलेला आहे कट करून. आता फोडणी देऊयात. तेल तापलं की त्यामध्ये राई आणि जिरं घालून घ्यायचं. कट केलेला कढीपत्ता घालून घ्यायचा आणि हे कोरडे मसाले घालून घ्यायचे आहे. कोरडे मसाले घातल्याबरोबर त्यामध्ये वाटलेलं पातळ वाटण घालून घ्यायचं आहे. मसाला अजिबात जळू द्यायचा नाही किंवा करपू द्यायचा नाही आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. शेंगदाणे आणि खोबरं पाणी घालून वाटलेलं आहे आणि तेलामध्ये परतल्यामुळे चांगलं फुलून येतं. आता इथे आपलं वाटण अगदी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता वाल घालून घ्यायचे आहेत शिजवलेले आणि वाल 2 बोटात चेपतील असे व्यवस्थित शिजले पाहिजे. म्हणजे असे पुरण जसं शिजवतो अगदी तसे शिजले पाहिजे. तर इथे आपले वाल जे आहे ते अगदी व्यवस्थित शिजलेले आहे आणि कच्चे वाल घातल्यामुळे यामध्ये पाणी अगदी थोडंसं शिल्लक राहिलं. सगळं आटून गेलं. व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे. आता हे वाल तुम्हाला मी दाखवते कसे शिजलेत आणि असे शिजायला हवे. आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. ही भाजी थोडीशी पातळसरच छान वाटते, खूप घट्ट नाही करायची. आणि भाजीला चांगली उकळी फुटली की गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर 5 ते 6 मिनिट ही भाजी चांगली उकळून घ्यायची आहे. आम्हाला कच्चे वाल शिजवून याची भाजी जास्त आवडते. तुम्ही एक रात्रभर हे वाल भिजवून नंतर याची भाजी केली तरी चालेल. म्हणजे गॅसची पण बचत होते आणि वेळ पण वाचतो. कच्चे वाल शिजायला थोडासा वेळच लागतो. इथे आपली भाजी अगदी व्यवस्थित झालेली आहे आणि अगोदर तर शिजले होतेच, परंतु उकळल्यामुळे ते अजून सॉफ्ट झालेले आहेत. आता यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आणि गॅस बंद करायचा आहे. वाटण वाटताना सुद्धा आपण कोथिंबीर घातलेली होती आणि आतासुद्धा घालून घेतलेली आहे. मी ही भाजी लाल तिखट वापरून केलेली आहे. तुम्ही हवं तर यामध्ये लाल तिखटाऐवजी हिरवी मिरचीसुद्धा वाटून घालू शकता. त्याचीसुद्धा भाजी छानच लागते. आता गॅस बंद करायचा आहे. अशा पद्धतीने केलेल्या वालाची भाजी ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते. तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा तुम्हाला जर असे वाल मिळाले तर. आणि कमेंटद्वारे ही भाजी कशी झाली ते सांगायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूलाच बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा. म्हणजे मी टाकत असलेल्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील. थँक्यू. बाय.